कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 15 तर मित्रपक्षांचे 2 असे एकूण 17 तर पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांचे मिळून 29 सदस्य विजयी झाले। आज या सर्व विजयी सदस्यांचा काँग्रेस कमिटी सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। भाजपने हर घर नळ अशी घोषणा केली होती, मात्र हजारो कोटींचा निधी थांबल्यानं योजना रखडली। सत्ताधाऱ्यांच्या पैशाच्या बळाला न जुमानता स्वाभिमानी जनतेनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नवा इतिहास घडवलाय। आता निवडून आलेल्या सदस्यांनी सभागृहात उठावदार कामगिरी करावी अशी अपेक्षा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली। राज्यामधलं जे काय वातावरण या ठिकाणी आता भाजप एका बाजूला महायुती आणि विरोधातला पक्ष कोण शेट्टी साहेब तर काँग्रेस आणि तुम्ही आम्ही हा मेसेज आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेला की काँग्रेस आणि आपण सगळेच हे विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे या राज्यामध्ये आपण काम करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार। मुद्दे प्रचंड आहे, म्हणजे दररोज मोर्चा काढता येईल एवढे मुद्दे आपल्याला भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत। म्हणजे शेतकऱ्यावर चाललेला अन्याय असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, असे अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर उद्याच्या भविष्यकाळात भाजपला घेण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करता येईल। आणि माझी सदस्यांना विनंती आहे, 29 पंचायत समितीचे सदस्य आहेत, 17 आपण जिल्हा परिषदचे आहोत। ताकदीनं सभागृहात एकत्र या ठिकाणी राहिलो तर निश्चितपणे ताकदीनं आपल्याला या ठिकाणी काम करता येईल। आगामी काळात शक्तीपीठ, महामार्ग आणि वीज दरवाढी विरोधात मोठं आंदोलन उभारावं लागेल, तसंच महायुती सरकार विरोधात लढा द्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलं। गोकुळ निवडणुकीत दिलेलं दरवाढीचं आश्वासन पूर्ण केल्याचा उल्लेख करत आगामी गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा आमदार पाटील यांनी केली। सगळ्या निवडणुका आता झालेल्या आहेत, उद्याच्या भविष्यकाळात आता मार्च मध्ये गोकुळचं रणरंजन या ठिकाणी सुरू होणार आहे। आता काय होणार आहे मला माहित नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून गोकुळ सुद्धा आपल्याला लढवायला लागेल हे मला आपल्याला या ठिकाणी सांगा आणि मग त्याची तयारी आपण करूया, ताकदीने या ठिकाणी उतरूया। गोकुळमध्ये ज्यावेळी सत्ता आम्ही घेतली त्यावेळी मी 2 रुपयाचं दुधाला देतो ही भूमिका या ठिकाणी घेतली होती। तब्बल 12 रुपयाचे हे शेतकऱ्याला देण्याचं काम व्यवसाय तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून उद्याच्या भविष्यकाळात देखील 5.5 लाख लोकांच्या वर शेतकऱ्यांची निगडीत असणारा गोकुळ दूध संघ आहे। या जिल्ह्यातला एक अर्थकारण ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचं या गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, विश्रांती आपल्या आयुष्यात दिलेली नाही आहे, संघर्ष आपल्या आयुष्यात कायमपणे या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे पुढच्या या आता महिनाभरानंतर या सगळ्या निवडणुकीला ताकदीने सामोरं जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, कारण की गोकुळ आपल्यासाठी महत्वाचे आहे। त्यानंतर मला वाटतं डिसेंबरमध्ये केडीसी बँक सुद्धा या ठिकाणी लागणार आहे। शेवटी आम्ही या जिल्ह्यामध्ये जे राजकारण करतो ते संस्थेचं हित जोपासण्याचं राजकारण करतो। मागच्या वेळी आम्ही आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रित आलो, उद्या काय होणार मला माहित नाही, परंतु माझी स्वतःची तयारी महाविकास आघाडी म्हणून गोकुळची लढवायची या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे, हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे। यावेळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल खंत व्यक्त करत बहुजन समाजाचा एक प्रभावी मराठा चेहरा आपण गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। माणगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली होती। दिलेला शब्द पाळत त्यांनी 10 लाख रुपयांचा धनादेश नवनिर्वाचित सदस्य आवळे यांच्याकडे सुपूर्द करून आपली वचनबद्धता सिद्ध केली। यावेळी बोलताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी नवीन निवडून आलेल्या सदस्यांनी जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून विरोधी पक्ष म्हणून चांगली भूमिका साकारावी अशी अपेक्षा व्यक्त केली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका केली। गेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू महाराजांचे विचार कोल्हापुरात अजून रुजलेले आहेत हे स्वाभिमानी जनतेनं दाखवून दिल्याचं सांगितलं।
तुमच्या विचारात ताकद असेल तर कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. आपण सत्तेसाठी नाही तर एका विचाराने एकत्र आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. जलजीवन योजना, सार्वजनिक आरोग्य, शक्तीपीठ, महामार्ग अशा प्रश्नांवर विजयी सदस्यांनी सभागृहामध्ये उपद्रव मूल्य दाखवून द्यायला हवं. सध्या रस्त्याचे ठेकेदार भाजपचे आमदार झालेत. शक्तीपीठ, महामार्ग करून कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न महायुतीचा सुरू आहे. हे काम कधी होऊ देणार नाही. पुढच्या काळात कमळ औषधाला देखील शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारचं काम करून दाखवूया असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं. आणि तुमचा दम असेल तर ह्या की म्हटलं रस्त्यावर आमच्याबरोबर. पण अशी स्थिती आहे, तीच परिस्थिती सोयाबीनची आहे, तीच परिस्थिती मक्याची आहे, तीच परिस्थिती इतर पिकांची आहे, दुधाची आहे, दुधावर कापसाची आहे. सगळ्यात मोठा आपण दूध उत्पादक जिल्हा आहे आपला. दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये आपण घेतो. आपल्या गायी घेऊन त्यांनी विकसित केल्या. 7-7 लिटर दूध त्यांच्यापासून ते काढायला लागलेले आहे. आणि ते दूध त्यांचे जर दुग्धजन्य पदार्थ जर का आपल्याकडे आले तर उद्या आपल्या दुग्ध व्यवसायाचं काय, 2-2, 4-4 म्हशी सांभाळत घर खर्च चालवणाऱ्यांच्या आया बहिणींचं काय, हे सारे प्रश्न निर्माण होणार आहे. आणि माझ्या नूतन सदस्यांना विनंती आहे, हे सारे प्रश्न घेऊन तुम्ही जिल्हा परिषदेचं सभागृह दणाणून सोडा. म्हणून मी मुद्दा म्हणून सांगायला लागलोय की तुमची जबाबदारी आहे. एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून, विरोधी पक्षाचा घटक म्हणून तुम्ही काम करा. 2029 फार लांब नाही, 2-4 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. दिवस तुमचा येणार आहे. आणि त्यामुळं सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी आता घरी बसणार नाही. दिवस आमचा येत आहे, मी आता घरी बसणार नाही. या पद्धतीनं तुम्ही जर काम करत राहिला तर नक्कीच सांगतो की हे कमळ 2029ला औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. असं प्रभावी तणनाशक आपल्याकडे आहे, फक्त फवारायला तुम्ही तयार राहा. आमदार जयंत असगावकर यांनी जनतेची जबाबदारी घेऊन सभागृहात चांगलं काम करण्याचा सल्ला दिला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जनतेनं इतिहास घडवला असून बलाढ्य शक्तीविरोधात महाराष्ट्रात एक नवीन चित्र निर्माण केल्याचं सांगितलं. राधानगरीच्या जनतेनं अतिशय चांगली साथ दिल्याचं मालोजीराजेंनी सांगितलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सत्ता नसतानाही जनतेनं साथ दिल्याबद्दल आभार मानले. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि प्रचंड फौज असताना जनतेची फौज आमदार सतेज पाटील यांच्या पाठीमागे उभी राहिल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील यांनी दिस येतील दिस जातील या गाण्याचे बोल सांगत भविष्यात काँग्रेसला चांगले दिवस येतील अशी आशा व्यक्त केली. आपण यापुढे कायम काँग्रेसचं काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे नेते संजय पवार, माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव आवळे, बिद्री कारखान्याचे संचालक राहुल देसाई यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत आगामी काळात काँग्रेसची ताकद विरोधकांना विचार करायला लावेल असं सांगितलं. यावेळी गोकुळचे संचालक चेतन नरके, बयाजी शेळके, शशिकांत पाटील सुयेकर, विजय देवणे, शशिकांत खोत, तौफिक मुल्लाणी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.